आपण हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळामध्ये आणि नाती विसरत चाललेल्या काळामध्ये हे लेखणीचे हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, अशा पद्धतीची तळमळ आपल्या एकंदरीत वागण्यामध्ये आणि लेखनामध्ये मला दिसून आली. म्हणून मी सर्वप्रथम आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या पुस्तकावर मला बोलण्याचं भाग्य मिळालं. मला एक 8 दिवसापूर्वी सर आले होते साहेबांना निमंत्रण द्यायला. त्यावेळेला झांबळ मला दिलेलं होतं. वाचून 2दा 3दा वाचलं सर मी. त्या कथा संपूच नाहीत असं वाटत होतं. एवढ्या कसदार दर्जेदार लेखन सरांच्या हातून झालेलं आहे. कारण असं म्हटलं जातं, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. अशा पद्धतीची लेखणी आपली दमदार आहे. आणि सरांनी उल्लेख केला ज्ञानदेवाच्या ओवीचा. दुसरा एक उल्लेख त्यांनी प्रस्तावनेमध्ये मनोगतामध्ये केलेला आहे. या कथासंग्रहाला प्रस्तावना नाही आणि पाठराखणसुद्धा नाही सर. मला वाटतं जे जातिवंत लेखन आहे त्याला कोणाच्या प्रस्तावनेची आणि पाठराखण्याची गरज नाही, असं माझं व्यक्तिशः मत आहे. तसंच लेखन त्यांनी या झांबळमध्ये केलेलं आहे. आणि झांबळ वाचत असताना एक कथा कधी सुरू झाली, कधी संपली, दुसरी कथा कधी सुरू झाली आणि कधी संपली हे कळत नाही. कारण झांबळचा अर्थच त्यांनी असा दिलेला आहे, अलौकिक प्रकाश जो अद्वितीय अनुभूती आपल्याला देतो. ती अनुभूती कशाची आहे तर ती अनुभूती आहे अतीव दुःखाची आणि तादात्म्यता पावण्याची अनुभूती आहे. म्हणजे एखाद्या अतृप्त अशा अनामिक अशा इच्छेला आपण काहीतरी तादात्म्य पावतो आहोत, एकरूप पावतो आहोत. अशा पद्धतीची जी अनुभूती आहे ती अनुभूती मला वाटतं झांबळ या कथासंग्रह वाचताना येते. कारण इथला गाव शिवार असेल, गाव माती असेल, गावगाडा असेल. कारण आज आपण म्हणतो हायवे कथेमध्ये सर आपल्याला अपरिचित असलेल्या मोहिते कुटुंबाची आपण मदत केलेली आहे. खऱ्या अर्थानं मानवापासून मानव दूर जात असताना आपण एवढ्या रात्री 1:30-2 वाजता त्या गाडीजवळ थांबता, त्यांना मदत करता. कारण मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचा आहे. मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचा आहे आणि वेळेला धावून आलेल्या मित्राचं मोल पृथ्वीच्या तोलाचं आहे. तुम्ही त्या माणसांना किती मदत केली. कोण अपरिचित कुटुंब त्यांच्या माणसाला मुंबईवरून बोलवलं आणि जी अतृप्त इच्छा त्या मातेची राहिलेली होती की माझ्या मुलाला मी डबा घेऊन जाणार होते, त्याला जेवण पोचवायचं होतं. अशा पद्धतीची संवेदनशीलता, संवेदनशील मन समीर गायकवाड सरांच्यामध्ये आहे. आणि अतिशय बारकावे टिपण्याची हातोटी, कसब, म्हणजे काय काय वर्णन करू. ती भाषेवर मी शेवटी बोलतो एका मिनिटामध्ये. खूप सुंदर असं वर्णन, जे वर्णन वाचत जावं. सिंधू एका महिलेचं वर्णन करताना तुम्ही सुंदर शब्द वापरलेत सर. मला तेही आज माझ्या कानामध्ये घुमतायत. ते म्हणतात सिंधू ही महिला म्हणजे मातीतला कस आणि काळजाची माया ज्या महिलेमध्ये आहे अशा पद्धतीची स्त्री आहे. म्हणजे एक पुरुष असून स्त्रीबद्दलचं वर्णन किती आत्मीयतेनं, किती उत्कटतेनं, किती तरलतेनं, किती संवेदनशीलतेनं आपल्यासमोर मांडू शकतो. म्हणून या कथेचं सार, एक कथा सर 1 तास लागेल बोलायला. माझ्याकडे तुम्ही 5 मिनटं दिलेले आहेत. शमा पवार मॅडम बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत. त्यामुळं अगदी शेवटी 2 ते 3 मिनटामध्ये या कथेचं सारा. या कथेला एक विशिष्ट असा परीघ नाही, या कथेला विशिष्ट अशी रूपसिद्धता नाही, या कथेला विशिष्ट असा आकृतिबंध नाही. या कथा जशा घडलेल्या आहेत, सर म्हणाले, समीर सर त्यांच्या मनोगतामध्ये, खरंच त्या घडलेल्या आहेत. मीही ग्रामीण कुटुंबामधून आलो. माझ्याही कुटुंबामध्ये खूप एकत्रित कुटुंब पद्धती होते. ते संस्कार होते, ते मूल्य होते. त्या मूल्यांची शिकवण प्रत्येक कथेमधून आपण ओतप्रोत आपल्यासमोर वाचकांच्या समोर मांडलेली आहे. आणि हे मांडत असताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुठेही अवास्तविकता नाही. अतिशय संयतपणे, अतिशय नम्रपणे, अतिशय प्रामाणिकपणे या कथा लिहिलेल्या आहेत. म्हणून या कथेचा आकृतिबंध हा समीर गायकवाड सरांचा स्वतःचा आहे. आशयसूत्र समाजातलं आहे, कथाबीज समाजातली आहेत. माझ्या अवतीभोवती खूप माणसं अशी आहेत, ती मायाळू आहेत, प्रेमळ आहेत, सोशिक आहेत, सालस आहेत, साधी आहेत. अशी माणसं असताना सुद्धा या माणसामध्ये माणूसपण शोधण्याचं काम समीर गायकवाड करतात. म्हणून मला लेखक म्हणून मी एक स्वतः वाचक त्यांचा आहे. त्यांचं दिव्य मराठीला एक सदर चालतं. मी फेसबुकवर तर त्यांचं वाचन करतोच, स्तंभलेखन ते करतात. साहेब जवळपास 50 लाखांच्या वर आता फॉलोअर्स समीर सरांचे आहेत. यातून त्यांच्या लेखणीची ताकद, प्रत्येक प्रसंगावर ते लिहितात, प्रत्येक गोष्टीवर लिहितात आणि तेच प्रसंग
कोंडी गावामधून राहत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्या घटना या कथांच्या स्वरूपामध्ये मांडाव्यात अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि हरवत चाललेली माणुसकी, नाती, गावगाडा, गावामधलं वाडा असेल, गावामधली गडी असेल, त्याला आलेलं भकालपण असेल, माणसातली नाती असतील, वडिलांचं मुलावर कमी झालेलं प्रेम, मुलांची वडिलाबद्दलची तिरस्काराची भावना, संयुक्त कुटुंब पद्धतीचं झालेलं विभक्त कुटुंबामध्ये झालेलं रूपांतर असेल आणि शेवटी स्वतःच्या स्वार्थापायी माणूस माणसाला कशा पद्धतीनं वापरून घेतो असंही चित्रण या झांबळ कथेच्या माध्यमातून, या एकूण 22 कथा आहेत, ह्या 22 कथा प्रत्येक कथा एका कादंबरीसारखी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एवढी त्याच्यामध्ये आशयसूत्रता आणि कथेचं एक वेगळं वैविध्य त्याच्यामध्ये असलेलं दिसून येतं. मला 4 ओळी आठवतात. मानसे नावाची कविता मी लिहिली. का अशी मानसाशी वागतात मानसे, का अशी मानसाशी वागतात मानसे, आपल्याच माणसांना छळतात मानसे, आपल्याच माणसांना छळतात मानसे, कामापुरतीच गोड बोलतात मानसे, कामापुरतीच गोड बोलतात मानसे, वापरून माणसांना घेतात मानसे, किरकोळ कारणांनी पेटतात मानसे, किरकोळ कारणांनी पेटतात मानसे, स्वकीयांच्या जीवावर उठतात मानसे, का अशी माणसाशी वागतात मानसे. बाप नावाच्या कथेमध्ये आपला मुलगा स्वतःला जमीन मिळावी, वाटणीचा हिस्सा मिळावा म्हणून आपले वडील वाटणी करून देत नाहीत. गावामध्ये इब्रत आहे, माझ्या नावाला किंमत आहे, माझ्या नावाला बट्टा लागू नये म्हणून कर्ता पुरुष भीत असतो, म्हणून तो वाटणीत करायला तयार नसतो. परंतु आपल्याच बापाचा खून करणारा अतिशय, मी तर त्याला वेगळ्या अर्थानं असं म्हणेल की कृतज्ञ मुलगा पोटी येणं हे सुद्धा त्या कुटुंबाचं म्हणा किंवा त्या घराचं म्हणा, घरपण हरवलेलं आपल्याला दिसून येतं. अशा अनेक कथा आहेत ज्या कथा विचार करायला लागतात. हे यातली रेखाटन असतील, यातलं वर्णन असेल. मला भावलेलं दुसरं एक पात्र सर, आपण एक कथा लिहिली नारायण कुलकर्णी सरांचं पात्र, जे अतिशय झांबळ कथा आहे, जे अतिशय सुंदर पात्र वर्णन केलेलं आहे. आजच्या कालावधीमध्ये शिक्षक, अध्यापन आणि शिकवणं याच्यापासून अनेक कामं, शालाबाह्य कामामुळे ते विसरून चाललेले आहेत आणि म्हणून शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. विनोबाजी एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, शिक्षक विद्यार्थी परायण असावेत, विद्यार्थी शिक्षक परायण असावेत, दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञान सेवापरायण असावं. परंतु असं आजच्या परिस्थितीमध्ये घडताना दिसत नाही. परंतु एक वेगळं व्यक्तिमत्व नारायण कुलकर्णी सरांच्या व्यक्तिमत्वाच्या रूपाने, ज्यांची बांधिलकी गावासाठी आहे, आपल्या विद्यार्थ्यासाठी आहे, मुलांसाठी आहे, अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकीची, सामाजिक उत्तरदायित्वाची, समाजाप्रती असलेल्या कटिबद्धतेची कथा समीर गायकवाड सर लिहितात. म्हणून ही कथा अतिशय कसदार आहे, अतिशय दर्जेदार आहे, अतिशय वैविध्यपूर्ण आहे. भाषेविषयी मी बोलेल तर भाषा आपली खूप समृद्ध आहे सर. शब्दांची संपत्ती साठा खूप मोठा आहे. काही शब्द मी वाचत गेलो, त्या वाक्यामध्ये, त्या वर्णनामध्ये ती एवढी चपखल बसलेली आहेत. दिग्मूढ हा शब्द आहे, ददात हा शब्द आहे, धोषा हा शब्द आहे, आक्रीत हा शब्द आहे. ग्रामीण भागामध्ये वावरत असताना ज्या ग्रामीण जीवनाशी ते एकरूप झालेले आहेत, त्या ग्रामीण भागातले शब्द, मग ते सणवार असतील, लोकरीती असतील, परंपरा असतील, त्या सर्व परंपराला शोभणारे शब्द, शोभणारी ग्रामीण आणि नागर भाषा या त्यांच्या कथासंग्रहामध्ये आढळून येते आणि म्हणून त्यांच्या कथेचं हे वेगळेपण आहे. श्रीना बनहट्टीच्या मयूर काव्य विवेचन आणि ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा दाखला दिलेला आहे. तो असा आहे की झांबळ म्हणजे काय तर अद्वितीय अलौकिक असा प्रकाश, जो प्रकाश आपल्याला सकारात्मकतेकडे नेतो, जो प्रकाश आपल्याला एका चांगल्या विचाराकडे नेतो, निर्मिकेच्या चांगल्या वाटेकडे आपल्याला घेऊन जातो. मी तर असं म्हणेल सर, मला 4 ओळी त्याच्याबद्दल आठवतात. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, ते वाटतील परके, आपलेच श्वास आता, हातात हात ठेवा,
अंधार फार झाला. ही माणुसकीची शिकवण, ही मूल्यांची शिकवण आपल्या कवितेमध्ये पानापानावर आपण दिलेली आहे. आणि एक सकारात्मकतेचा संदेश, एकजिन्सीपणा, त्यांच्या ओळीमध्ये एक सुंदर ओळ त्यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलेली आहे. अतीव दुःख आणि अनामिक तृप्तता याचा एकजिन्सीपणा या कथासंग्रहामध्ये आहे. आणि निश्चितच वाचताना वाचतच जावं, शेवटच्या पानावर आपण कधी येऊन थांबतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून अतिशय सुंदर कथा या ग्रामीण भागातल्या जीवनावर आहे, नातेसंबंधावर आहे. म्हणून जास्त वेळ न बोलता आपल्याला पुढच्या लेखनासाठी असंच कसदार आपलं लेखन या निमित्तानं तयार व्हावं. खूप खूप शुभेच्छा. आणि वाचक म्हणून आम्ही अशीच आपली वाचनाचा आस्वाद घेत राहू, आपल्या लेखणीला बळ प्राप्त व्हावं यासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. मूळ कविता दलाई लामाची आहे आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद पुण्याच्या शोभा भागवतांनी केलेला आहे, जो झांबळला आणि खुलूसला एकदम लागू पडतो. आणि ते जे सार आहे या ओळीमधून आपल्याला दिसतं. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद आणि दृष्टी अरुंद झाली का? खर्च वाढला तशी शिल्लक कमी झाली, सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला. औषधं भरपूर पण आरोग्यच कमी झालं. औषधं भरपूर पण आरोग्यच कमी झालं. माहितीचे डोंगर जमले, नेमकेपणाचे झरे आटले. तज्ज्ञ वाढले तशा समस्या वाढल्या. मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी झाली. आपण बोलतो फार, प्रेम मात्र क्वचित करतो आणि तिरस्कार सहज करतो. आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला काही भेटणं होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललोय पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण मनाच्या गुदमरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा मनाच्या गुदमरण्याचं काय? म्हणून समीर गायकवाड सरांसारखे लेखक आपल्याला मुक्त करण्यासाठी, व्यापक करण्यासाठी लिहित राहावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेलं माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. तुम्हाला हवं ते सारं काही, तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर, तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प, महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउटसह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर. साईट चव्हाण फर्निचर समोर, तुळजापूर रोड, सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप, मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 80 93 900 900.